उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू अलीकडच्या काळात एकमेकांवर टीका करणं टाळत आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी दोघांमधली ही अंडरस्टँडिंग तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। अंडरस्टँडिंगचा हा फॉर्म्युला उमेदवार ठरवताना कामी येणार का, असाही एक तर्क लढवला जातोय। मध्ये सीजफायर गेल्या काही महिन्यात दोघांची एकमेकांवर टीका नाही। निवडणुकांआधी काय शिस्तय शिवसेना मनसेत, सेना मनसेत तयार होतोय अंडरस्टँडिंग फॉर्म्युला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रक्तानं चुलत बंधू, पण एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक। गेल्या 8 वर्षात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या या दोघा भावांमध्ये सध्या कमालीची शांतता दिसते। लोकसभा निवडणूक जवळ येते तसं या दोघांमधलं सीजफायर प्रकर्षानं जाणवते। शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर उद्धवना पक्षावर आपली पकड आणखीन मजबूत करायची आहे, तर राज ठाकरेंना दिल्लीत मनसेचा आवाज घुमवायचा आहे। आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी उद्धवना खासदारांची संख्या वाढवावी लागेल, तर राज ठाकरेंना खासदार रूपानं लोकसभेत मनसेचं खातं उघडावं लागेल। भूतकाळातील निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता पाडापाडीच्या राजकारणात या दोघांच्याही उद्दिष्टांना पुन्हा छेद जाऊ शकतो। त्यामुळेच एकमेकांमध्ये अंडरस्टँडिंगची व्यूहरचना आखली जाते अशी चर्चा आहे। त्यासाठी दुसऱ्या फळीतले नेते काम करतायत। अंडरस्टँडिंगची व्यूहरचना याआधी स्थानिक निवडणुकीच्या राजकारणात दिसून आली होती। आता लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई, कल्याण, पुणे, नाशिक या मनसेसाठी A+ जागा मानल्या जात आहेत। शिवसेनेनं ग्रामीण भागात चांगली बांधणी केली आहे। यामुळे यावेळी निवडणुकीसाठी उमेदवार ठरवतानाही दोन्ही पक्षात अंडरस्टँडिंग होणार का, याबाबत उत्सुकता आहे। त्यात भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनल्यानं शिवसेना मनसेच्या अंडरस्टँडिंगचा त्यांनाही हातभारच लागणार आहे। शिवसेना मनसेची ही अंडरस्टँडिंगची खिचडी खरंच शिजणार की ही मांडवलीची व्यूहरचना शेवटी अपवाच ठरणार, याकडे जाता सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।